कधीतरी असं होतं ना की महिन्याच्या 20व्या दिवशी खात्यातले पैसे जवळपास संपलेले असतात आणि पगार येणार असतो मंथ एंडला। अशा वेळी आपण काय करतो तर अर्थातच तडजोड, ऍडजस्टमेंट इच्छा असूनही अनेक खर्च आपण नाही करत, हाऊसमौज टाळतो। पण हीच ऍडजस्टमेंटची सवय नोकरी करणाऱ्यांना किंवा नोकरी सोडून बिझनेस करू वाटणाऱ्या अनेकांना फायद्याची ठरू शकते। कसं ते सांगते। नोकरी म्हणजे एक फिक्स अमाउंट सॅलरी, बरोबर? मग या पगारातून फिक्स खर्च अर्थातच EMI, बिल्स, मेंटेनन्स वगैरे असे बाजूला काढा। मग उरलेल्या पैशात पहिली हाऊसमौज नाही तर इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग साठीची एक फिक्स अमाउंट बाहेर काढा आणि जर काही रक्कम उरली ती आवर्जून स्वतःवरती खर्च करा। कारण हाऊसमौज ऍडजस्ट करता येऊ शकते पण सेव्हिंग मात्र ऍडजस्ट करू नका, कारण इमर्जन्सीला सेव्हिंगच उपयोगी पडू शकते। ती प्रायोरिटीने करा।